दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अधिकारी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. काम चुकार अधिकारी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावर भारतीय किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जवळपास 4 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्या या तहसीलदार यांच्यासमोर मांडत जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. मागील 4-5 दिवसांपासून हर्सुल येथे सुरू असलेल्या या आंदोलनास तहसीलदार यांनी धावती भेट दिली. यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार यांनी आंदोलकांना आश्वासन दिले, आपल्या कोणत्याही समस्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. तसेच आमचे महसूलचे तलाठी व इतर कोणतेही कर्मचारी त्यांच्या कामापासून निष्काळजीपणा करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. तसेच लवकरात लवकर एक मीटिंग आयोजित करून आपल्या सर्व प्रश्नांचे मागे लावण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन, असं त्यांनी सांगितलं. त्यांना दिलेले आहे, परंतु आतापर्यंत कुठलाही विषय घेतला नाही. आणि शनिवारपासून आपण बसलो. मित्रांनो, आपला पाण्याचा प्रश्न असेल, येणारा आता काळ जो आहे तो पाण्याचा आहे. पाणी आपल्याला पाहिजे, त्या संदर्भात सुद्धा त्यांना ती मागणी आहे. वन विधेयक जो आपला वर्षानुवर्ष रिंगाळत पडलेला आहे, यांच्याच दृष्टिकोनातून ह्या उपविभागीय समितीचं काम होतं. हे यांनी कुठेतरी त्यांच्या हातात घेऊन कुठेतरी आपला बारगावा करायचं काम केलंय हे तहसीलदार म्हणजे त्र्यंबक तहसीलदार साहेबांनी. त्याचबरोबर रस्त्यांचे एखादा रस्ता झाला का तो रस्ता त्याच्यावर लक्षच नाही कुठला. आज वास्तविक पाहायला गेला तर आपला सर्वांचे पालक म्हणून, सर्व तालुक्याचे पालक म्हणून जे असणारे माणसाला त्यांना काही कुठलाही गंभीर्य नाही. माझी मागणी आहे, आता जे काय असेल आपण जोपर्यंत इथं आपला ज्या मागण्यांचा कुठलाही निर्णय लागतपर्यंत आपण इथून उठायचं नाही. पुढचा निर्णय कसा घ्यायचा ते घेऊ आपण. तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर अखेर आंदोलकांनी आपल्या आंदोलन मागे घेत नाशिकच्या दिशेने वाटचाल सुरू केली. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.